गाईज कशा आहात तुम्ही? तुम्ही सर्वजण मजेत असणार. आज मी शिरकुंबा बनवते. तर पहिल्यांदा आपण दूध ठेवलं आहे गरम करायला. शिरकुंबाला लागणारं साहित्य हा दूध आहे अर्धा लिटर, हा बदाम आहे, काजू आहे, पिस्ता आहे आणि चारोळे आहेत, मुंग आहे आणि शेव आहे. हा अमूल तूप आहे, घी आहे, अमूलचं घी आहे. दूध गरम झालेलं आहे. आपण त्याला साईडला काढून घेऊया. कढई ठेवू आपण. आपले ड्रायफ्रूट भाजून घेऊया. एक चमच तूप घालावं. सगळं घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालणार आहोत, बदाम घालणार आहोत, काजू घालणार आहोत, पिस्ता घातलेला आहे आणि चारोळे आहेत. आपण मनुष्य नाही घातलं, नंतर घालतो. ते पूर्ण असं हलवून घ्या. त्याच्यात मनुष्य घालणार आहोत. हे आपण इथे काढणार आहोत. सर्व असं काढून घ्या, सर्व काढून घ्या. असं थोडंसं आणखी तूप घालणार आहोत. तर आपल्याला शेव भाजायची आहे. ते शेव आहे ते पण असं भाजून घ्या. आपली शेव सुद्धा भाजून झालेली आहे, ती सुद्धा काढून घेऊया. घाला. हे पण आपण असं सर्व भाजून घेतलेलं आहे आणि आता आपला हा सर्व दुधात घालायचं आहे. हे पण सर्व घातलेलं आहे. जे वेलची पूड आहे ना, ती वेलची पूड घालणार आहोत. त्याच्यात आपण साखर घालणार आहोत. मिक्स करून घ्या. मी खूप सारी नाही बनवली, फक्त अर्धा लिटरची बनवलेली आहे. 2-3 माणसांचं खातील असं बनवलेली आहे. घरामध्ये शेव होती त्याकरिता मी शिरकुंबा असं बनवलं आहे. त्याचा एक उकाला घ्या. कसं वाटलं तुम्हाला शिरकुंबा? आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप छान वास सुटला आहे, पूर्ण घरभर असा वास सुटलेला आहे. आता आपण सर्व करणार आहोत. आपली शेवई इथं शिजली आहे.